बाप रडतो तेव्हा आभाळालाही कळतं आज पर्वत ढासळलाय. ज्याने आयुष्यभर दुःख लपवलं तो आज आतून पूर्ण तुटलाय. ज्याच्या खांद्यावर घर उभं होतं तोच आज वेदनेने थरथरलाय. जो स्वतःच्या अश्रूंना नेहमी हरवायचा तोच आज शांतपणे कोसळलाय. बाप सहज रडत नाही कधी, कारण त्याच्या डोळ्यात जबाबदाऱ्यांचं वादळ असतं. तो रडतो तेव्हा फक्त डोळे नाही तर संपूर्ण आयुष्य वेदनेने भरून जातं. लेकरांसाठी डोंगरासारखा उभा राहणारा जेव्हा अश्रूंना वाट मोकळी करून देतो ना, तेव्हा समजून घ्या त्याच्या मनात किती खोल जखम दडले आहे ते. बापाचं रडणं म्हणजे शब्द नसलेली वेदना, जी फक्त काळजालाच ऐकू येते. तो तुटतो पण दाखवत नाही, कारण त्याला घराचा आधार बनायचं असतं. पण ज्या दिवशी बाप रडतो ना, त्या दिवशी मात्र लेकरांनी फक्त एवढंच करावं, त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणावं, बाबा आता तुम्ही एकटे नाहीत.